आप देख रहे हैं LN न्यूज। टाटा एअरबसचा जो 22,000 कोटीचा प्रकल्प नागपूर या शहरामध्ये होणार होता तो आता गुजरातमध्ये बडोदा या ठिकाणी होणार आहे। मुळामध्ये महाराष्ट्रातून रोजगार घेऊन गुजरातला नेऊन देणे ही प्रथा जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली होत आहे ही फार महाराष्ट्रातल्या युवकांच्यासाठी चिंताजनक गोष्ट आहे। परंतु मला नवल या गोष्टीचं वाटतं की मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री असताना ते एकटा गुजरातपुरता काय विचार करत आहेत, किंबहुना त्यांनी गुजरातपुरता विचार करणं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु महाराष्ट्रातला रोजगार निर्मितीचे जे प्रकल्प आहेत ते गुजरातला नेऊन गुजरातच्या युवकांना रोजगार निर्मिती करून देणं आणि महाराष्ट्रातल्या युवकांच्या पोटावर पाय देऊन त्यांना बेरोजगार करणं ही जी संकल्पना माननीय मोदी साहेबांची आहे ती फार चुकीची आहे। आणि नवल या गोष्टीचं आहे की आत्तापर्यंत जे महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत ते गुजरातलाच का जात आहेत। श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ज्या कुशल नेतृत्वाला जे केंद्रातून बळ मिळतंय आणि त्याची परतफेड म्हणून त्या बळाची परतफेड म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांच्या हक्काचे प्रकल्प हक्काचे रोजगारचे प्रकल्प आज गुजरातला नेऊन देणे ही जर त्याची परतफेड असेल तर हा महाराष्ट्र याचा इतिहास कधी विसरणार नाही आणि जो मराठी लोकांच्या हातातून चालायला पाहिजे तो आज गुजरात्यांच्या हातांमधून चालतोय। चिंताजनक त्या ठिकाणी असणारी बाब आहे, याचा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र असा निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगारांवर गदा आणणाऱ्या या शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारचा जाहीर धिक्कार करतो।